सो मंडळी नमस्कार, परत एकदा मी आपल्या चॅनलवरती स्वागत करतोय ब्लॉग इंट्रोडक्शन सोनारवर. आणि हे कपडे बघून हे स्कॅनले कपडे बघून कळत असेल हा कुठेतरी जायची तयारी करतोय. आणि खरंच जातोय. आज मी निघालो आहे मालवणला आणि माझी गाडी आहे सध्या ड्रायव्हरकडे आणि ती गाडी आहे कुर्ला म्हणजे मॅक्सेस मॉल. मी जाणार, गाडी घेणार त्याच्याकडून, मी तिथून जाणार मालवणला. सो तुम्ही राहाच कंटिन्यू. आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 7. सो तुम्हाला रस्त्याचे मध्ये मध्ये छोटे छोटे अपडेट, कंटिन्यू अपडेट बोलत नाही पण छोटे छोटे अपडेट व्हिडिओमध्येच नक्की भेटणार. बघत राहा तोपर्यंत मुंबई टू मालवण ब्लॉग. रेस करायचं म्हटलं तर इतका कंटाळा येतो ना मला खरंच. कधी कधी आवड येते आणि कधी कधी गरम होत असेल ना मला कंटाळा येतो रेस करायला, खूप कंटाळा येतो. मला जास्त वेळ राहिला नाही आहे, रात्री निघायचं आहे. आणि त्यात पण असं आहे की भार्गवीचा बड्डे आहे, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीचा बड्डे आहे, मोठ्या मुलीचा. सो त्यामुळे मी ती पण बोलत होती मामा ब्लॉग शूट करणार काय. आम्ही म्हटलं ब्लॉग शूट, अरे आज मी नाही आहे बेटा. तरी पण म्हटलं बघूया, थोडं बहुत ब्लॉग शूट करायला भेटलं तर नक्की करेल. सो रेस्ट करता करता यार पूर्ण घाम निघतो, एकदम कंटाळा येतो, खरंच कंटाळा येतो मला तर. पण काय करणार, करावं लागणार. म्हणजे नाही तर लोकांकडे जायचं आहे किंवा तिथे गेलं तर सासरवाडीत पण जाईल कुडाळला. काय करणार, कपडे घालून कुठे फिरणार बिना फ्रेशचे, छान वाटणार. त्यामुळेच करतो. थंडीच्या नावाखाली अजून कुठेच थंडी नाही. गावाला तरी थंडी आहे की नाही, व्हिडिओ बघत असाल तर नक्की कळवा मला कमेंटमध्ये. 1-2 दिवसामध्ये दिसतंय का मी. कोकणात जायची आवड म्हणजे काय सांगू. मला पण कोकणात जायचं म्हणजे आज सगळे सासरवाडीत चाललो किंवा कामाला काही कामानिमित्त चाललं असं नाही आहे. आपला एक मित्र होता, त्याचे मोठे बंधू त्यांच्याबरोबर मालवणला चाललो. त्यांनी तिकडे मोरेश्वरवाडीमध्ये काही वर्षापूर्वी बंगला घेतला होता. पूजा वगैरे झालेली आहे गेल्या वेळेसच. सो आता त्यांना असंच 4 दिवस हॉलिडे बोलून जायचं आहे तिकडे, म्हणून त्यांच्यावर मी पण चाललो. नॉर्मली मी त्यांना सोडून डायरेक्ट सासरवाडीमध्ये जातो, पण बघू उद्या पोचल्यावरती कसं काय. म्हणजे त्यांना कदाचित फिरायचं असेल तर त्यांच्यावर असणार, नाही तर मग सासरवाडी. आणि म्हणूनच मी कोकणात जायचं असेल तर मोस्ट ऑफ द मी ड्रायव्हरला पाठवत नाही. कधी कधी मीच, मला घरी राहण्यापेक्षा मीच घेऊन जाणार. सो आज मी घेऊन जातोय, इनोव्हा नाही तर अर्टिगा माझी घेऊन चालू आहे. त्यामुळे ड्रायव्हरला फोन केला आहे आणि तो 8-8:30-9ला मला गाडी देईल. तिथून मग मी कुर्ल्याला जाणार. 10 वाजेपर्यंत त्यांना पिकअप करून मग आम्ही निघणार मालवणला, मुंबई टू मालवण. बघूया, बऱ्याच दिवसानंतर जातोय. मला वाटतं मध्ये कुडाळला जाऊन आल्यानंतर ऑगस्टच्या नंतर मला वाटतं डायरेक्ट मी आता ऑगस्ट सप्टेंबरच्या नंतर मला वाटतं डायरेक्ट मी आत्ताच चाललो आहे. ऑगस्टला गेलेलो ना, हां ऑगस्टला गेलेलो. ऑगस्टच्या नंतर मी डायरेक्ट आता
सो तयारी झाली आहे आणि निघाले मालवणला. बॅग पण भरली आहे. आता हेल्मेट घेऊन म्हणजे KTM घेऊन जातोय मॉलपर्यंत. ते मॉलमध्ये गाडी पार्किंग आहे, ॲक्सेस मॉलमध्ये जिथे गाडी पार्किंग आहे साकीनाक्याला, तुमच्या ड्रायव्हरकडे गाडी घेणार आणि सरळ तोपर्यंत बहिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे, तिला हॅपी बर्थडे बोलूया आणि तयारी काय चालू आहे ते पण बघूया. काय ह्याला माझी तयारी चालू आहे. हो मॅडम काय चाललंय. हो बर्थडे तयारी झालंय. एवढं लेट करता तुम्ही सगळं. गावाला चाललोय. येता काय. चलो हॅपी बर्थडे. भरपूर लेट केला, अगोदरच केला असं तुम्ही. आल्यावरती गिफ्ट घेऊन येतो आता नाही. हा काय आता सही दे. तू बसली कशी. चलो किती वेळ लागणार आहे का करायला अजून. गावात ना ए गुंडा आला विरार का गुंडा. चलो बाय कर बाय कर टाटा आणि हॅपी बर्थडे. भार्गवी भार्गवी बोला हॅपी बर्थडे भार्गवी. केक नाही दाखवलास ना. केक उघडला नाही की आला नाही बोलवला नाही. चलो चलो चाललो. चल बाय बाय. हा हा चलो बाय. चलो निघूया आता आपण पण डायरेक्ट गाडी घेऊन. ये भाई मॉलमध्ये आलोय आणि गाडी आमची उभी आहे पार्किंगमध्ये. मॅक्सेस मॉल साकीनाका. ओके थोडी थोडी हलकी फुलकी काय रे केलंय. टोकून पोकून एकदम बाहेर काढल्यासारखं वाटतंय. काय काय गाडी पण अशी लावतो ना काय बोलणार. सो आलं गाडीकडे. आता बघूया आता हा कधी. सो फायनली गाडी घेतली आणि तर वळवून घेऊया फटाफट. इथेच वळवायला लागेल. निघालो आता मॉलमधून. सो जरीमरी बैलबाजार रोडने निघालो आहे. पिकअप आहे माझा, म्हणजे ते राहतात कुर्ल्याला, कुर्ला स्टेशन ईस्टला टिळकनगर साईडला. आणि गावाला जाण्याचं कारण असं आहे की त्यांचं कसं आहे की त्यांनी ना मालवणला मोरेश्वरवाडी म्हणून तिकडे घेतलाय बंगला. तर 3-4 दिवस हॉलिडे म्हणून चाललेत. सो मी पण त्यांच्या बरोबरच आहे. आणि कोकणात जाण्याचा उत्सुकता ते तर एकदम वेगळंच असतं प्रत्येक वेळी माझ्यामध्ये. त्यामुळे मी ड्रायव्हरला न पाठवता म्हटलं मीच जातो आणि जमलंच तर मग पुढे सासरवाडीमध्ये पण जाईन. त्यामुळेच निघालोय. बऱ्याच दिवसानंतर स्टेअरिंगवर बसून पण जरा वेगळं वाटतंय. ठीक आहे तुम्ही राहा कंटिन्युअसली. बघूया मध्ये मध्ये काय रोड्स अपडेट देता येईल का. सो मुंबई टू मालवण.
कुर्ल्यापर्यंत पोहोचलोय आणि इतकी ट्रॅफिक आहे ना बाबा. आता मी आहे एक्झॅक्ट कुर्ल्याच्या जंक्शनवरती. इथून मी लेफ्ट मारणार सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडला आणि बघा ट्रॅफिक फुल टू एकदम जाम आहे सगळं. बघूया कधी पोहोचतात. 10 वाजता पोचायचं होतं, वाजले आता 9:50. सो बघूया. जिंदगी मैंने भी अवार्ड सुनिए क्या सपना था उधर 70,000 or save up to 1.5 lakh on A-Cross SUV. It's the ultimate festive bonus. That's amazing. Right? Don't wait. Test drive it. कुर्ला कामगार नगर. सो कामगार नगरला आलोय मी त्यांना पिकअप करायला. आता ये 1 मिनिटात त्यांची बिल्डिंग येईल. ते दादा इथेच राहतात आणि कुर्ल्याला एवढी ट्रॅफिक बघून वाटलं नव्हतं मी पोहोचणार 10 वाजता. पण श्री स्वामी समर्थ आलोय त्यांच्या सोसायटीमध्ये आणि आता त्यांना करतो कॉल, सांगतो की मी आलोय. गाडी जरा वळून घेऊया अगोदरच. सो गाडी लावली आणि ते लोक येत आहेत आता. मस्त श्री स्वामी समर्थ बिल्डिंग. मदत करू का थोडी? अरे फक्त एक तुम्ही मागे काय म्हणजे हात मागे. हे आहे ॲक्च्युली ऑटोमॅटेड वॉशिंग मशीन टाकलेली आहे त्यांनी आणि ते अजून आणायला गेलेत. तर बघूया अजून किती सामान आणतात. भरलं आम्ही लोकांनी फायनली सामान. हे दादा आहेत. अजून कुठे अजून आहे ना थोडंसं. आता फक्त बॅगच आहे आपली. हेच आहे. हे माझ्या मित्राचे मोठे बंधू आहेत. तो राहतो कांजूरला आणि आता आम्ही निघालो मालवणला त्यांच्याच घरी. त्यांनीच घेतलेले तिथे मोरेश्वरवाडीमध्ये. आणि ते मोरेश्वरवाडी कुठे पडते एक्झॅक्ट? कट्टा मार्केट. कट्टा मार्केटच्या आणि तिथे त्यांनी बंगलो घेतला होता काही वर्षापूर्वी. आणि गेल्या वर्षी मला वाटतं उद्घाटन हे पण 2 वर्षापूर्वी उद्घाटन झालं होतं कवितावरती. आणि आपण त्याच वेळी आपण ह्याच्याविषयी जास्ती सामान घेऊन गेलो होतो याच आर्टिकामध्ये. किती सामान घेऊन गेलो. त्यांचा लहान मुलगा भाऊ कुठे आहे? माऊ इथे. बघूया आता सकाळी किती वाजतील बघू आरामात. ऑन द वे. हा तुम्ही आमच्या बरोबर. हो आम्ही तुम्हाला ऐकवत राहू. हा लहान मुलगा. अजून हे या साईडनेच टाकूया. तिथूनच जाईल. थोडंसं होणार कारण की आपण बसले फायनली सर्व. यावी आता मम्मी नाही नारळ फोडायला. आता दरवी मम्मी असायची. तुम्ही फोडणार ना नारळ? नारळच घेतले नाही, विसरलो. तावा पुढे घेतो. मला असं वाटतं किती वर्षांनी बसली नाही तुमच्या गाडी. खूप आपण आता अटल सेतूने असं करू ना. पप्पा बोले बघायचं त्यांना अटल सेतू. तो म्हटलं चलो दिखा देंगे उसमें क्या. पाण्याची बॉटल एक घेतली. थोडा वेळ मैं आगे बैठते बाद में तुम आगे बैठो. आजा बैठे करते थोडं मी ओळख करून देतो. गाडीमध्ये ओळख करून देतो. नक्की बस चल आयु फोन मेसेज टाकत राहा. आम्ही पण मेसेज टाकत राहतो. आम्ही पण तुला मेसेज टाकतो. ओके गुड नाईट. चला चला गणपती बाप्पा मोरया. सुरुवात झालेली आहे. 10:43 मिनिटं. एक दरवाजा कोणाचा तरी उघडा आहे. बहुतेक मालू तुझा उघडा आहे. तुझाच उघडा नाही झाला. नाही परत गुड झाला. चलो गणपती बाप्पा मोरया. हे ओके ना. मालवणचा प्रवास सुरू झालाय. निघूया आता. तर आजचा आपला प्लॅन आहे अटल सेतू मार्गाने जायचा प्रयत्न करू. डायरेक्ट काय शिलफाटा? नाही शिळफाटा नाही. पळसपे फाटा. पळसपे फाटा. हो मुंबई गोवा रोड. तू कम्फर्टेबल आहात ना तुम्ही? आता आम्ही एंट्री मारतोय अटल सेतू साठी. पहिलं फ्रीवे ना आपल्याकडनं अटल सेतू. अजय आणि
हा झाला कनेक्टेड. हे बघ पुढे बघ रोड, आहे आणि आपण आता कनेक्ट होत चाललो आहोत अटल सेतूला. फर्स्ट टाइम पण तिला सांगितलेलं आपण मेरा फर्स्ट टाइम मी पण फर्स्ट टाइम मी पण ऍक्च्युली माझं तर 3-4 वेळा झालं, पण मला ना त्या साईडनी या साईडला यायचंय, म्हणजे पनवेल टू मुंबईच्या दिशेने, कारण की तो व्ह्यू जबरदस्त आहे. हो हा फुल फॉरेन कंट्री सारखा व्ह्यू आहे, तो बघायचा मग होता. आपण येताना तसंच येऊ ना. आणि आपण कसं सकाळी निघू ना, आपण 11 वाजता निघू तिकडे हा मग रात्री हा आणि मग आपण कदाचित भेटेल आपल्याला. आपण जी मुंबईची स्कायलाईन दिसते ना, building जबरदस्त मोठे-मोठे, वाटतं. मस्त आपण संडेला समजा सकाळी 11ला निघालो, ऑन द वे आपण जेवूया आणि तसं हे करूया. Actually यांच्यासाठीच केलं ते. ते मोठे तिच्यासाठी घेतलंय. यांना टोल पण जास्त आहे. मेहनत होता ना तो परत त्या फॅनला हात लावला तर फटके खाणार आहे. चलो एक्झिट घेतला आम्ही, सोडला आता अटल सेतू आणि आता JNPT रोडनी सरळ पनवेल जंक्शन पळसपे पाट्यावरून राईट टुवर्ड्स जुना मुंबई गोवा रोड महामार्ग. एवढा फॉगची सवय नाही. मी आपलं आरामात तिथे पण मकरन पोळे होतो. मकरन खूप कदर कारण त्याचं काय माहिती का, त्याची व्हाईट लाईट आहे ना, हा त्याला दिसत होतं, मला Okay. विजिबिलिटीच नव्हती. मी म्हटलं नको, लहान पोरं आहेत, आरामात जाऊया आपण. काकाची स्पीड वेगळीच आहे एकदम. एकदम फास्ट झुक 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 गाडी काढतात. मला पळसपे जंक्शन गोवा रोड स्टार्ट. गोवा रोड स्टार्ट. वा वा, व्हेरी गुड. 66. ही गाडी घेतली सांगती ना की प्रवासाला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. CNG तसंच OMG, कारण की हे मग प्रत्येक 100-200 किलोमीटरला थांबावं लागतं CNG भरायला, CNG रिफिल करायला. सो भरूया CNG आणि निघूया परत. ते पण आहेच कंटिन्यू. व्हिडिओग्राफी एकच चालू आहे दादा, हे चालू आहे ना. ठीक आहे, हा रेट आहे 75. किती झाला? 75 आहे ना. बसला 510चा 6.68 kg. QR आहे, स्कॅन कर. त्यांना केले पैसे 511 झाले CNGचे. बसला काहीतरी 6 किलो 81 kg. सो निघूया परत. एक कांडी तरी पण कमी झाली आहे. 0 करतो, बघू कितीचा ॲव्हरेज भेटेल. 11:52 चलो त्यांना बसूया आणि निघूया. मुंबई गोवा रोड माणगाव पर्यंत पोहोचलोय आणि वाजले आता रात्रीचे 2. चहा वगैरे पिऊन परत माणगावला पासून आता 2 वाजले रात्रीचे आणि टी ब्रेक झाला माणगावला. आणि मालविकाचे कुठले गाणे? ऍपल म्युझिक. हे बरं, इकडे पुरा फोन राहतो इथे कुठे होल्डर मध्ये. हा माझ्या परत निघालो आता पुढच्या जर्नीला. गणपती बाप्पा. रोड अपडेट तर काही कळणार नाही रात्रभरामध्ये, एवढा काळोख आहे रस्त्यावर. उद्या तोंडीच देऊ तुम्हाला रोड अपडेट. फॉगी
आता डार्क झाला हो. आता थोडंसं फॉग दिसने लगा है. अरे वाह. ये फॉग में मक्खन बनता है बराबर. इससे भी डेंस था वो. तुम लोग का गाड़ी का बहुत पीछे था. तुम लोग सीएनजी भर के आए. एकदम डार्क फॉग आहे. काहीच नाही बघ. आता सगळं काय झालं. आता बोला किती Total आहे बघा. मला तुला बघायचं होतं ना फॉग. कशडी. सो सकाळचे वाजले आहेत 5:45 आणि रत्नागिरीला आलोय. CNG भरतोय हातखांब्याला. बघूया किती वाजते. झोप बिप काय नाही. परफेक्ट. कितीचा बसला होता? 552. ते पण 552चा बसलाय. डोंगर तो हे मध्ये गॅप करायला पासून त्याला आम्ही शोधतोय आणि तो आता दिसला. आणि पुढे कसलं जबरदस्त ऐकले हो. ते पुढे डोंगरच्या इकडे व हा हे कसलं भारी वाटतंय. सकाळचे वाजले 7. तो समोर आहे आजचा सनराईज. रत्नागिरी हातखांब्यापासून चहासाठी थांबणार म्हणून कुठपर्यंत आलो. लांजा क्रॉस केला. मला वाटतं आता राजापूरच येईल. एक काही दुकान नाही. 7 वाजता झाले. जबरदस्त होता ना तो सूर्य. मस्त एकदम. किती उशीर वाजून मी बघतो हा दिसत नाहीये आणि आता दिसतो. बाबू गुड मॉर्निंग बोल. क्यूट दिसतोय. राजापूरला हातखांब्यापासून ते राजापूरपर्यंत आलो. तेव्हा जाऊन एक छोटंसं हॉटेल दिसतं. चहा पिण्यासाठी 70 किलोमीटर कापले आणि इथे येऊन फायनली राजापूरच्या घाटमध्ये त्यासाठी थांबलो. कुठे आली आहे? कुठे आली तू? चाय पियाला आली आहे? बोल 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 बोल. ब्लॅक आहे. स्ट्रीट टाइम. छान छान छान.
बस 31, कणकवली 22. येस तू बोल ना. नाही अजून चालू नाही केलं. सिंधुदुर्गातले तर कधीच चालू करणार. चालेल की. आता आपण पोहोचत आहोत कसाल मालवण. बरोबर 9 वाजले. बरोबर 9 रात्री किती वाजता. वाजता निघालेलो? 10:30-11च्या दरम्यान. 10:30च्या कसालला पोहोचायला 9 वाजले. आपण आहोत आता कसाल बस स्टँड जवळ आणि आता आपण जॉईन करणार आहोत कसाल मालवण रोडला टुवर्ड्स मोरेश्वरवाडी. टुवर्ड्स मोरेश्वरवाडी. पण जाऊ शकतो ना. नाही का ना हे नाही स्टेशनरी पण बघत आहात ते आहे कसाल मार्केट. सकाळचे 9 वाजलेले आहेत. हो मार्केट जस्ट ओपन होत चाललंय. आता काय नाही घेऊया आपण पहिला तिथेही करूया नाश्ता तिथे. बाहेर पण ना मस्त हे हा जो मार्ग आहे हा ओरस स्टेशनला जातो सिंधुदुर्ग स्टेशन आणि हा सरळ मालवणसाठी. आता आपण पोहोचत आहोत तिरवळी मोरेश्वरवाडीमध्ये. फ्रेंड जरी असले ना राईट आहे तरी मोरेश्वरवाडीसाठी. मोरेश्वरवाडी आली. हा आहे तिरवडीचा डोंगर. यावरती एक छोटंसं दत्त मंदिर आहे आणि आम्ही एकदा प्रयत्न केलाय वरती जाणं. फॅक्टरी आपण हो इथे हो परत कधी घेणार नाही असे आंबे होते. आता माझं आजोळ साठी एक हे आता हायकडनं राईट घेतला की माझं आजोळ आणि समोर गेलो तर आपण मोरेश्वरवाडीच्या मेन गेट वरती येऊ. सो फायनली 9:20 हो आपण मोरेश्वरवाडीमध्ये एंट्री करत आहोत. बरोबर 10 इथे आहे दादांचा बंगलो. इथे आलेलो आहेत. आता लाईटीची सुरुवात झालेली आहे. लाईट केलेल्या आहेत. ओके हा आता आपण अजून एक राईट घेतला. प्रगती खूप छान दिसते आहे. अरे आपल्या मीटरला बाहेर काढून टाकला. चला म्हणजे मेन याच्यावरती केला हरकत नाही. मला वाटतं मी तर 2 वर्षानंतर येतोय. हो काय कमीच नाही आपल्याकडे. हे आपलं घर. सो आलात घरी. बरोबर 20 आणि आलो आम्ही मोरेश्वरवाडी मालवण. हे आहे दादांचं बंगलो. सो तुम्हाला भेटतो परत. आता इथून निघणार आहे सासरवाडीत कुडाळात. झोप कंप्लीट नाही झाली ना. हे आहे मोरेश्वरवाडी मधलं गार्डन. अशा प्रकारे इकडे बंगले स्कीम आहे. दादांनी म्हणजे फार पूर्वीच घेतलेलं. त्याची शिफ्टिंग पण झालेली मागच्या वर्षीच आणि मी तर आलेलो 2 वर्षापूर्वी. धावती भेट देत गेलेलो इथे.
त्यांच्यावरच आलेलो आणि आता परत आज आलो आहे. हां, मी तर जाऊन आज स्टे करणार तिकडे आणि आता तुम्हाला दाखवतो त्यांचा बंगलो. सामान नंतर काढूया. हे मागे आलेले ना, आज नाही आहे हे, मागे होते ना आलेले राहायलाच. अशा प्रकारे आहे हा बंगला. मी डायरेक्ट वरती आलो त्यामुळे रेकॉर्डिंग करता नाही आली. हा टेरेसचा भाग. चलो नीचे. सो त्यांना केला ड्रॉप आणि मी निघालो आहे इथून सासरवाडीला. कुडाळ तेरसे बांबर्डे. छान आहे ना ही सोसायटी बोल म्हणजे स्कीम इकडे बंगलोची मोरेश्वरवाडी. ओके, सो असा होता आजचा प्रवास हा रात्रीचा मुंबई टू मालवण. आणि आता वाजले नाश्ता करून निघालो त्याच्याकडून 10:30 वाजले. आता एक्झॅक्ट बघायला गेलं आता. सो असा होता आजचा हा ब्लॉग मंडळी. मुंबई ते मालवण रात्रीचा प्रवास. 10:30 वाजलेत आता. प्रवास पण एकदम व्यवस्थित झाला आणि रोड बघायचं गेलं तर फक्त संगमेश्वर पॅच सोडला तर व्यवस्थित आहे रोड. रोडमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही तो घेऊ शकता. मी 10 तासात प्रवास केलेला आहे पूर्ण. तिकडून 11 वाजता निघालेलो आम्ही लोक आणि मुंबई सोडेपर्यंत तुम्हालाही माहिती आहे की 1-1.5 तास लागतो. तरी पण मला वाटतं 8च्या अगोदरच इथे आलेलो. पण नाश्ता वगैरे सगळं करेपर्यंत आता 9-9:30 वाजले आम्हाला. सो ढळची गेली बाजारपेठ आणि मी निघालोय सासरवाडीला. सो तिथे जाणार आणि फ्रेश वगैरे होऊन उलटो आराम करणार कारण की रात्रभर ड्राईव्ह झाली आहे. तो माझ्या उजव्या साईडला गेले तेरसे बांबर्डे मळेवाडी दळवीटेम. आणि आता घेऊया झारापवरून युटर्न. एवढा लांब यावं लागतं युटर्न घेण्यासाठी मला. सो आता युटर्न घेऊया. ही बाजूला गेली माणगावचा रोड, इथून घेतला युटर्न. आणि आता हे आहे मळेवाडीचा दळवीटेम तेरसे बांबर्डे येथील. तर मी शिरतोय आतल्या रोडला. सो घेतला आतमध्ये टर्न आणि इथून सुरू होतो मळेवाडी दळवीटेम गावाचा रस्ता. सो मंडळी सासरवाडीच्या रस्त्याला लागलो आणि इथे पोहोचलो. पण बघूया घरी कोण आहे. तिचे काका आहेत की काकी आहे. आणि फ्रेश होणार तिथे, आंघोळ वगैरे करणार मस्तपैकी गार. मग त्यानंतर सरळ संध्याकाळी उठलो तर संध्याकाळी, नाहीतर मग सरळ उद्या सकाळी.
मेन माणूस उभा. मेन माणूस उभा. काय चालला हा? माका बुकता काय तुमका गाडी दिली ना. काय बोलतो? कोण आहे घरा कोण आहे? आता झोपे जेव कापू गेलो ते मी पण बघतो आराम करतोय भेटतोय मग. झोपावायचं आई कुठे? येता चालता. चल आहे. सो अशा प्रकारे आमची माझी सासरवाडी आमची बोलतोय सासरवाडीची वाट. आणि ती 8-10 घरं आहेत तिथे. सगळे दळवी बंधू आहेत तिथे. ओ काका सगळे दळव्यांची घरी. बऱ्या आहेत ना? बघूया कुठपर्यंत जाते गाडी. आता काय आता टाईट आहे, जाईल पुढे पर्यंत. एकदम दारातच लावतो ना, मगज मारीत नको. मस्त पार्किंग केली ना. सो पोचलोय सासरवाडी मध्ये. इथे होतो फ्रेश आणि आंघोळ वगैरे करतो. खूप थकलोय, रात्रभर प्रवास झाला आणि आता वाजले दुपारचे 11:24 सकाळचे. सॉरी. बघूया संध्याकाळी उठायला भेटतं की डायरेक्ट उद्या सकाळी. तुम्हाला भेटतो परत उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि माझी सकाळची गुड मॉर्निंग बरोबर गुड नाईट.